मुलांनो, आज आपण 24th लेसन बघणार आहोत. सबस्टन्सेस, ऑब्जेक्ट्स अँड एनर्जी. सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू अँड एनर्जी म्हणजे ऊर्जा. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? राईट अ फ्यू लाईन्स ऑन द ब्लॅकबोर्ड विथ अ चॉक. नाव ऑब्झर्व द चॉक. तर चॉक म्हणजे काय? खडू घ्यायचा आहे आणि फळ्यावरती, बोर्डवरती, जो ब्लॅकबोर्ड असतो की नाही, ज्याच्यावर तुमच्या टीचर लिहितात, तर त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी वाक्य लिहायचे आहेत आणि मग तो चॉक ऑब्झर्व करा. नीट बघा त्या चॉककडे. व्हॉट चेंज डू यू सी इन द चॉक? तुम्हाला चॉकमध्ये काय चेंज दिसेल, त्या खडूमध्ये काय चेंज दिसेल? तर तो थोडासा कमी झालेला असेल ना, लिहून लिहून. जशी पेन्सिलसुद्धा तुमचे बघा, पेन्सिलचं टोक कमी होतं, तसं त्या खडूचं टोकसुद्धा कमी झालेलं असेल. वाईप द बोर्ड विथ अ डस्टर अँड देन टॅप द डस्टर अगेन्स्ट द टेबल. आता तुम्ही जे लिहिलेलं आहे ते डस्टरने पुसायचं आहे आणि तो डस्टर आहे ना, तो टेबलवर आपटायचा आहे. व्हॉट डू यू सी? काय दिसतं तुम्हाला? असं पांढरी पावडर दिसते की नाही, जेव्हा टीचरसुद्धा आपला ब्लॅकबोर्ड पुसतात आणि जेव्हा ते डस्टर आपटतात तेव्हा आपल्याला असं पांढरे कण दिसतात ना. द चॉक हॅज बिकम स्मॉलर अँड वेन द डस्टर वॉज टॅप्ड पार्टिकल्स ऑफ चॉक फेल ऑफ फ्रॉम इट. तर आपल्याला ह्याच्यातून काय दिसलं, तर तो जो खडू आहे तो लिहून लिहून छोटा होतो आणि जेव्हा डस्टर आपण टेबलवरती आपटतो तेव्हा त्या खडू जो लिहिलेला होता ना, तो त्या डस्टरने आपण पुसतो ना, तर त्याचे जे कण आहेत, पार्टिकल्स म्हणजे काय, छोटे छोटे जे कण आहेत ना, ते खाली पडतात. दिस पार्टिकल्स वेअर ऑफ द सेम कलर ॲज द पीस ऑफ चॉक. तर तो चॉकचा जो तुकडा आहे त्याचा जो कलर असणार आहे त्याच कलरचे ते पार्टिकल्स म्हणजे ते कण असणार आहेत. दिस टेल्स अस दॅट वेन यू रोट ऑन द बोर्ड पार्टिकल्स ऑफ द चॉक स्टक टू द बोर्ड अँड वेन यू वाईप द बोर्ड दे केम ऑफ. आणि याच्यावरून आपल्याला असं समजतं की जेव्हा आपण फळ्यावरती लिहितो, बोर्डवरती लिहितो, तेव्हा त्या ज्या खडूचे जे पार्टिकल्स आहेत, कण आहेत, ते त्या फळ्याला किंवा बोर्डला चिटकून राहतात आणि जेव्हा आपण तो फळा पुसतो तेव्हा ते तिथून पडतात खाली. ट्राय दिस, हे करून पहा. टेक स्मॉल पीसेस ऑफ कॅन्डी शुगर ऑर कोल अँड पाऊंड देम इन अ मॉर्टर. आता जी शुगर आहे म्हणजे साखर आहे, तर त्याचे काही तुकडे घ्या किंवा जो कोळसा आहे त्याचे काही तुकडे घ्या आणि ती मॉर्टर म्हणजे खलबत्त्यामध्ये कुटा किंवा तुम्ही आता मिक्सरला साधं फिरवलं. व्हॉट डू यू नोटीस? काय दिसेल तुम्हाला? वेन यू पाऊंड द कोल ऑर द शुगर इट टर्न्स इन टू अ पावडर दॅट इज इन टू स्मॉल पार्टिकल्स. आणि जेव्हा तुम्ही तो कोळसा कुटाल किंवा ती साखर बारीक कराल तेव्हा तुम्हाला ती जी पावडर झालेली दिसेल. आता ही पावडर म्हणजेच काय आहे, तर ती साखर किंवा कोळशाचे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, छोटे छोटे कण आहेत. एका पाउंडिंग पीसेस ऑफ कोल, अशा प्रकारे हे खलबत्त्यामध्ये कुटायचं आहे. ऑल सबस्टन्सेस वी सी अराउंड अस आर मेड अप ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. आपल्या आजूबाजूला जे सगळे जे पदार्थ आहेत सगळ्या, तर ते जे आहे ते छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून बनलेले आहेत. यू मस्ट हॅव सीन हाऊ सॉ डस्ट ऑर पार्टिकल्स ऑफ वुडी फ्लाय वेन द वूड इज कट विथ अ सॉ. जेव्हा सॉ म्हणजे असं करवतीने कुठलंही लाकूड कापलं जातं तेव्हा तुम्ही अशी सॉ डस्ट म्हणजे लाकडाचा भुगा बघितलेला आहे ना, बघितलेला असेल. तर या पिक्चरमध्ये बघा, हे लाकूड कापताना, सॉविंग वूड म्हणजे काय, हे लाकूड कापताना दाखवलेलं आहे. हे ग्राइंडिंग म्हणजे दळायचे. गावाला बघा असं जात्यामध्ये ना पहिले असं दळायचं, ह्याच्यामध्ये गहू टाकायचं, मग हे गोल गोल फिरला ना हा दगड, खाली अजून एक दगड असतो, मग त्याच्यामध्ये असं बारीक पीठ होतं. म्हणजे हे पीठ सुद्धा कशापासून झाले? गव्हापासून झाले. म्हणजे पीठ हे सुद्धा गव्हाचे बारीक बारीक कणच आहेत. व्हेन आयर्न ऑर कॉपर इज मेड स्मूथ विथ अ फाईल वी गेट पार्टिकल्स ऑफ आयर्न ऑर कॉपर. जेव्हा लोखंड किंवा तांब्याला जेव्हा आपण फाईन बनवत असतो, म्हणजे एखाद्या तारेनी ना ते जेव्हा घासतात, समजा त्याला बर असेल, बर म्हणजे असं खडबडीत असेल, त्याला स्मूथ बनवण्यासाठी ते घासलं जातं कशाने तरी, मग तेव्हा काय होतं, त्याचे जे एक्स्ट्रा जे पार्टिकल्स आहेत ते खाली पडलेले दिसतात आपल्याला. ऑल सबस्टन्सेस लाईक पेन्सिल, चॉक, पेपर, वूड, व्हीट ग्रेन्स, आयर्न, कॉपर, कोल आर मेड अप ऑफ फाईन पार्टिकल्स. मग याच्यावर आपल्याला काय लक्षात आलं? तुम्ही पेन्सिलला कधी शार्पन केलं आहे ना, तर शार्पन करताना बघा त्याचं पण बारीक बारीक कण पडलेले असतात, लीडचे पण कण पडलेले असतात, पार्टिकल्स म्हणतात त्याला. ठीक आहे, म्हणजे पेन्सिल घ्या, चॉक, पेपर, वूड,
व्हीट ग्रेन्स म्हणजे गहू घ्या, आयर्न, लोखंड, तांबे, कोळसा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या छोट्या छोट्या कणांपासून बनलेल्या असतात. The small particles of various substances that we can see are themselves made up of many tinier particles. आता आपण हे जे छोटे छोटे कण बघितलेत ना, छोटे छोटे पार्टिकल्स, तर ते सुद्धा अजून खूप छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून बनलेले असतात. These tiny particles are so small that they are not visible to our eyes. आणि हे जे छोटे पार्टिकल्स असतात, सगळ्यात छोटे पार्टिकल्स आहेत ना, ते इतके छोटे असतात की ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. Lakhs of particles of any substance must come together to form a particle that can be visible to us. आणि एखादा जो कण आहे, एखादा जो पार्टिकल आहे, तो आपल्या डोळ्यांना दिसण्यासाठी त्याच्यासारखेच खूप छोटे 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 लाखो पार्टिकल एकत्र येतात, तेव्हाच तो आपल्या डोळ्यांना दिसू शकतो. म्हणजे आपल्या डोळ्यांना जो दिसणारा सिंगल छोटासा कण आहे ना, तर तो सुद्धा लाखो पार्टिकल्स पासून बनलेला असतो. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. व्हॉट आर द स्मॉल पार्टिकल्स दॅट कॅन बी सीन इन अ बीम ऑफ लाईट दॅट एंटर्स अ डार्क रूम. तर डार्क रूम म्हणजे काय, तर ज्या रूममध्ये खूप अंधार आहे, तर अशा अंधाराच्या खोलीमध्ये समजा एखादा सूर्यप्रकाशाचा किरण आला तर तुम्हाला काय दिसेल, तर त्या किरणामध्ये खूप सारे आपल्याला पार्टिकल्स, कण असे उडताना दिसतात की नाहीत. जसं कवडसा पण येतो बघा, समजा एखादा कुठंतरी छोटंसं होल असेल, त्या होलमधून जर सूर्यप्रकाश आत आला तर त्या लाईनमध्ये आपल्याला काहीतरी हवेमध्ये उडताना दिसतात पार्टिकल्स, ते डस्ट पार्टिकल्स असतात. ठीक आहे. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, द थेअरी दॅट ऑल सबस्टन्सेस आर मेड ऑफ मायन्यूट पार्टिकल्स वॉज प्रपोज लॉंग ॲगो बाय कनाद महर्षी. सर्व पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. मायन्यूट म्हणजे अतिसूक्ष्म कण, असं आपल्याला कनाद महर्षी यांनी सांगितलं, खूप खूप वर्षांपूर्वी सांगितलं. कनाद महर्षी वॉज बॉर्न इन द 6th century BC ॲट प्रभास क्षेत्र नियर सोरटी सोमनाथ इन गुजरात. तर कनाद महर्षी यांचा जन्म 6th century BC मध्ये गुजरात येथील सोरटी सोमनाथ जवळील प्रभास क्षेत्र येथे झाला. हिज गिवन नेम वॉज उलूक. त्यांचं मूळ नाव उलूक हे होतं. ही प्रपोज दॅट ऑल थिंग्स इन द वर्ल्ड कॅन बी क्लासिफाईड इन टू 7 कॅटेगरीज. तर त्यांनी असं सांगितलं की जगामधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या वस्तू आहेत, तर त्याला आपण 7 कॅटेगरीमध्ये म्हणजे 7 ग्रुपमध्ये आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. He was also the first to suggest that every object in the universe is made up of minute particles. आणि सर्वात पहिली व्यक्ती ते आहेत कनाद महर्षी, ज्यांनी असं सांगितलं की या युनिवर्समधील, या जगातील सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिसूक्ष्म कणांपासून बनलेल्या आहेत. ही नेम दॅट टायनी पार्टिकल पिलव. आणि त्याला त्यांनी नाव दिलं पिलव असं. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, इफ देअर इज अ सडन शॉवर वी टेक शेल्टर अंडर अ रूफ ॲट द रोड साईड. जर अचानक पाऊस सुरू झाला तर आपण रस्त्याच्या कडेला कुठंतरी छताखाली आसरा घेतो, तिथं उभं राहतो. इवन दो द रेन डज नॉट फॉल ऑन अस डायरेक्टली वी गेट वेट टू सम एक्सटेंट. वाय. जरी आपल्या अंगावरती डायरेक्ट पाऊस नाही पडला तरीसुद्धा आपण भिजतो का. द रेन ड्रॉप दॅट फॉल ऑन द रोड बाउन्स ऑफ अँड ब्रेक अप इन टू ड्रॉपलेट्स. आता जरी आपल्या अंगावरती पाऊस पडला नाही तरी जे पावसाचे जे थेंब आहेत ते रस्त्यावरती पडतात. ते रस्त्यावर थेंब पडला की तो त्याचं मग छोट्या छोट्या थेंबांमध्ये तो रूपांतर होतं आणि ते थेंब उडत असतात वरती. These droplets are also made up of tinier particles of water. आता हे जे छोटे छोटे थेंब आहेत ते अजून छोट्या छोट्या पाण्याच्या थेंबापासून बनलेले असतात. They make us wet. आणि मग तो पाऊस आपल्या अंगावर पडून आपण भिजतो. इट मीन्स दॅट लिक्विड्स आर अल्सो मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स. आणि याच्यावर आपल्याला असं समजतं की द्रव पदार्थ जे आहेत, लिक्विड्स आहेत, तर ते सुद्धा छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून बनलेले असतात. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. फर्स्ट मेक अ लिस्ट ऑफ ऑल द एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट वी यूज इन द फॉर्म ऑफ अ पावडर.
आता आपण पावडरच्या स्वरूपामधले रोज कोणते कोणते पदार्थ वापरतो तर त्याची लिस्ट बनवायची आहे. जसं तुम्ही तोंडाला लावायची पावडर वापरता, दंतमंजनसाठी जर पावडर वापरत असाल तर, आई भाजी करताना हळद वापरते, ती पावडरच्या स्वरूपात असते, बरोबर. मिरची पावडर आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर अशी तुम्ही काय करायची आहे, लिस्ट बनवायची आहे. ओके. सेकंड, नॅफ्थलिन बॉल्स आर प्लेस इन वॉर्म क्लोथ्स. जे असे लोकरीचे वगैरे कपडे आहेत ना, तर त्याच्यामध्ये नॅफ्थलिन बॉल्स म्हणजे अशी पांढरी गोळी ठेवलेली असते. तुम्ही तुमच्या घरामध्ये विचारा, त्याला डांबरची गोळी असं म्हटलं जातं. आफ्टर सम डेज, व्हाय डू द क्लोथ्स अल्सो स्मेल ऑफ नॅफ्थलिन? काही दिवसांनंतर त्या कपड्यांना सुद्धा त्या नॅफ्थलिन सारखाच वास यायला लागतो त्या डांबराच्या गोळीचा. असं का होतं? नॅफ्थलिन बॉल्स आर अल्सो प्लेस्ड इन टॉयलेट्स. आपण टॉयलेटमध्ये सुद्धा डांबराच्या गोळ्या टाकून ठेवतो. व्हाय डू दे बिकम स्मॉलर आफ्टर ए फ्यू डेज? काही दिवसानंतर ते छोटे का होतात? नॅफ्थलिन इज कंटिन्युअसली बीइंग कन्व्हर्टेड इंटू स्मॉल पार्टिकल्स इन द गॅसियस स्टेट. तर आता नॅफ्थलिन म्हणजे डांबराच्या गोळीचा एक गुणधर्म आहे. तर ती जा आहे ना, वायू रूपामध्ये तिचे छोटे छोटे पार्टिकल्समध्ये ती कन्वर्ट होत असते. म्हणजे जर हवेशी संपर्क आला, आपण हवेमध्ये ठेवलं, तर तिचे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत तर ते हवेमध्ये मिक्स होत असतात. सच स्मॉल पार्टिकल्स फ्रॉम द बॉल सेटल ऑन द क्लोथ्स. आपण आता हे सेकंडचा आन्सर बघतोय की मग आता हे जे हवेच्या रूपामध्ये त्याचे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात तर ते आता नॅफ्थलिन आपण कुठे ठेवलेला असतो? कपड्यांमध्ये ठेवलेला असतो. मग ते वायू रूपातील जो नॅफ्थलिन आहे तर तो त्या कपड्यांमध्ये जाऊन बसतात त्याचे छोटे छोटे पार्टिकल्स. ॲज द पार्टिकल्स लिव्ह द नॅफ्थलिन बॉल्स, द बॉल्स ग्रो स्मॉलर इन साईज अँड स्लोली डिसॅपियर. आणि आता समजा आपण हवेमध्ये टॉयलेटमध्ये ठेवला नॅफ्थलिन, तर तो हवेशी संबंध आला की ते छोटे छोटे पार्टिकल्स हवेमध्ये मिक्स होत असतात आणि मग असा त्याची जी साईज आहे त्या बॉलची ती हळूहळू छोटी होत जाते आणि हळूहळू तो आपल्याला दिसत नाही. सेम कापूर सोबत पणच होतो. कापूर पण आपण हवेमध्ये ठेवला की तो सुद्धा असाच हवेशी संपर्क येऊन मग तो हळूहळू छोटा छोटा होत जातो, नंतर आपल्याला दिसत नाही. पार्टिकल्स ऑफ रंगोली आर फाईन लाईक अ फ्लोर. रांगोळीचे जे कण आहेत ते पिठासारखे बारीक असतात. रंगोली कलर्स आर अल्सो अवेलेबल इन द फॉर्म ऑफ ग्रेन्स. त्याचप्रमाणे रांगोळीचे जे कलर आहेत तर ते खड्यांच्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. सपोज यू डू नॉट हॅव रंगोली पावडर. जर तुमच्याकडे रांगोळीची पावडर नाही आहे, व्हॉट थिंग्स कॅन यू यूज ॲज ॲन अल्टरनेटिव्ह? तर मग तुम्ही रांगोळी काढण्यासाठी काय वापरू शकता? तुम्हाला माहीत आहे का, पहिल्या काळामध्ये जेव्हा रांगोळीचे कलर किंवा पावडर नसायची, बेसिकली रांगोळी म्हणजे काय असायची माहिती आहे का? तर बारीक केलेलं तांदूळ असायचं. तर ते तांदळाच्या त्या बारीक भुग्याने रांगोळी काढली जायची. मग पक्षी ते खायचे, त्यासाठी सुरुवात झाली रांगोळी काढण्याची, की पक्ष्यांना खाण्यासाठी ते भेटावं म्हणून. मग तुम्ही तसं वापरू शकता. किंवा जर तुमच्याकडे कलर नाही आहे तर तुम्ही तिथे मग मिरची पावडर आहे, हळद आहे, कुंकू आहे, गुलाल आहे, त्याने पिंक कलर भेटेल तुम्हाला, हो ना. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही कलर वापरू शकता. आता सुद्धा बघा स्पर्धांमध्ये डाळीपासून रांगोळी बनवतात कोण, असे वेगवेगळे पदार्थ वापरतात. ठीक आहे. द स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस. आता पदार्थांच्या अवस्था बघूयात. वॉटर इज फाउंड इन नेचर इन 3 स्टेट्स: सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. तर पाणी हे आपल्याला निसर्गामध्ये 3 अवस्थेमध्ये भेटतं. सॉलिड म्हणजे स्थायू, लिक्विड म्हणजे द्रव आणि गॅसियस म्हणजे वायू. In all the 3 states, the individual particles of water remains the same. आणि या तिन्ही स्थितींमध्ये पाण्याचे जे पार्टिकल्स आहेत, कण आहेत, तर ते सेमच राहतात. However, the arrangement of the particles in each of these state is different. पण त्याच्यामधल्या ज्या पार्टिकल्सची जी अरेंजमेंट आहे, कणांची जी जागा आहे, तर ती फक्त वेगवेगळी असते. ठीक आहे. तर चला आपण ते समजून घेऊयात. आता पाण्याची जी सॉलिड स्टेट आहे ती म्हणजे आहे आईस, म्हणजेच बर्फ. तर बर्फ स्वरूपातील जे पाणी असतं ते म्हणजे पाणी स्थायू रूपामध्ये आहे. तर त्यावेळेस त्या पाण्यामधले जे छोटे छोटे जे कण आहेत ना, तर ते असे असतात बघा, एकमेकांच्या अगदी जवळ घट्ट असतात. त्याच्यामुळे ते कसं होतं, पाणी ते घट्ट होतं आणि पाण्याला मग स्थायू रूप म्हणजे सॉलिड स्टेट प्राप्त होते.
पाणी हे सॉलिड स्टेटमध्ये जातं. मग जेव्हा पार्टिकल सॉलिड स्टेटमध्ये असतात तेव्हा ते एकमेकांच्या अगदी जवळ असतात, त्यांच्यामध्ये अजिबात गॅप असत नाही. ठीक आहे. आता जेव्हा त्या आईसचं बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं म्हणजे लिक्विडमध्ये होत असतं, तेव्हा काय होतं, हे जे पार्टिकल्स आहेत ना ते अगदी जवळजवळ असतात ना, ते थोडेसे असे लांब 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 जातात आणि त्या पार्टिकल्सची जागा चेंज झाली, ते असे लांब लांब गेले की मग तो बर्फ विरघळतो आणि त्याचं मग पाणी तयार, लिक्विड तयार होतं. म्हणजे जेव्हा कोणताही पदार्थ लिक्विड स्टेटमध्ये असतो तेव्हा त्याच्यामधले जे पार्टिकल्स असतात तर त्याच्यामध्ये अशी गॅप असते बघा, थोडी थोडी. समजलं? आणि आता जेव्हा त्या पाण्याचं रूपांतर जे आहे ते गॅसमध्ये म्हणजे वायूमध्ये होतं, तर त्यावेळेस म्हणजे जेव्हा त्याची वाफ बनते तेव्हा काय होत असतं, तर हे जे पार्टिकल्स असतात ते एकमेकांपासून खूपच लांब लांब पसरलेले असतात आणि म्हणून ते जे पाणी आहे तर त्याचं काय होत असतं, गॅसमध्ये रूपांतर होत असतं. मग पार्टिकल्स इन गॅस स्टेट असतात ना, तर ते असे एकमेकांपासून खूप लांब लांब असतात. समजलं? ॲज अ रिझल्ट वी सी डिफरन्सेस इन द प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसियस. आणि त्याच्यामुळेच आपल्याला सॉलिड, लिक्विड आणि गॅस, स्थायू, द्रव आणि वायू याच्या प्रॉपर्टीजमध्ये सुद्धा फरक दिसतो. ऑल सबस्टन्सेस इन नेचर हॅव अ पर्टिक्युलर फॉर्म, दॅट मीन्स दे आर मेड अप ऑफ पार्टिकल्स. आता तुम्ही कोणताही सबस्टन्स घ्या नेचरमधला, तर त्याला एक पर्टिक्युलर फॉर्म असतो. फॉर्म म्हणजे काय, एक विशिष्ट प्रकारचा आकार असतो, बरोबर ना. म्हणजेच तो जो सबस्टन्स आहे तर तो पार्टिकल्सपासून बनलेला, कणांपासून बनलेला असतो. इन नेचर एव्हरी सबस्टन्स ऑकर्स इन अ स्पेसिफिक स्टेट. आणि निसर्गामध्ये प्रत्येक सबस्टन्स हा कोणत्या ना कोणत्या स्टेटमध्ये आढळतोच. म्हणजे तो लिक्विड तरी असेल, सॉलिड तरी असेल किंवा गॅस तरी असेल. ठीक आहे. म्हणजे सॉलिड म्हणजे असा कडक असेल, ठीक आहे. लिक्विड म्हणजे पाण्याच्या स्वरूपात असेल, मग ते काही पाणी असेल, रॉकेल घेतलं तर ते सुद्धा लिक्विड स्टेटमध्ये आहे. ठीक आहे. आणि वायू रूपामध्ये असेल. अकॉर्डिंगली दॅट सबस्टन्स इज कॉल्ड अ सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. आणि मग हा कोणत्याही स्टेटमध्ये जो असतो मग तो ज्या पद्धतीचा आहे त्याप्रमाणे मग त्याला सॉलिड म्हणजे स्थायू म्हणतील, लिक्विड म्हणजे द्रव म्हणतील आणि गॅस म्हणजे वायू म्हणतील. फॉर एक्झाम्पल, ॲल्युमिनियम अँड कोल आर सॉलिड्स, केरोसिन अँड पेट्रोल आर लिक्विड्स, व्हाईल नायट्रोजन अँड ऑक्सिजन आर गॅसेस. ॲल्युमिनियम आणि कोळसा हे काय आहेत, सॉलिड आहेत, स्थायू आहेत. केरोसिन म्हणजेच रॉकेलला केरोसिन म्हणतात. पेट्रोल तर हे लिक्विड आहेत आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे गॅस आहेत, वायू आहेत. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट प्रॉपर्टीज. प्रत्येक सबस्टन्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज म्हणजे वेगवेगळे त्याचे गुणधर्म असतात. सबस्टन्सेस मे डिफर विथ रिस्पेक्ट टू प्रॉपर्टीज लाईक हार्डनेस, ट्रान्सपरन्सी, कलर, स्मेल, सोल्युबिलिटी इन वॉटर एक्सेट्रा. मग हा जो प्रत्येक सबस्टन्स आहे तर त्याच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात. तर त्या प्रॉपर्टीज कशा असतात, कुठल्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असू शकतात, तर इथे काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला कळावं की त्याचे काय गुणधर्म असतात पदार्थाचे. तर हार्डनेस म्हणजे तो किती कडक आहे. ट्रान्सपरन्सी म्हणजे तो किती पारदर्शक आहे, त्याच्यामधून आपल्याला आरपार दिसू शकतं का. कलर त्याचा रंग काय आहे. स्मेल त्याचा वास काय आहे. सोल्युबिलिटी इन वॉटर तो पाण्यामध्ये विरघळतो का नाही. हे अशासारखे अनेक गुणधर्म असतात, ते प्रत्येक सबस्टन्सचे वेगवेगळे असतात. आता आपण बघूयात सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट्स. आता तर आपण बघितलं की सबस्टन्स म्हणजे काय तर पदार्थ. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय तर वस्तू, त्या पदार्थापासून बनलेली वस्तू. जसं की लाकूड, वूड हा सबस्टन्स आहे आणि लाकडापासून बनवलेल्या वस्तू, खुर्ची घेतला, टेबल घेतला तर ते काय झाला, त्या झाल्या वस्तू. समजलं. माती हा सबस्टन्स आहे, त्याच्यापासून बनवलेलं मडके हे झालं ऑब्जेक्ट. सबस्टन्स आणि ऑब्जेक्टमधला फरक आला लक्षात. ओके. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का. अस्मिता वेंट टू बाय ॲन अर्दन पॉट. अस्मिता आहे ती मातीचं भांडं विकत घ्यायला गेलेली आहे. देअर शी सॉ मेनी थिंग्स केप्ट फॉर सेल. तिथे गेल्यावर तिने बघितलं की अशा खूप साऱ्या वस्तू विकायला ठेवलेल्या आहेत. हाऊ डीड शी आयडेंटिफाय व्हॉट शी नीडेड.
आता तिला कसं समजेल तिला काय पाहिजे, कारण तिला मडकं पाहिजे ना. तर मडकं किंवा माठ, तर माठाचा आकार असा असतो. मग तिच्या लक्षात येईल की आपल्याला ही गोष्ट पाहिजे आहे. फ्रॉम व्हॉट सबस्टन्स हॅड द पॉटर मेड ऑल द थिंग्स. आणि कोणत्या पदार्थापासून हा जो पॉटर आहे, कुंभार आहे, त्याने या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत, तर मातीपासून बनवलेल्या आहेत. म्हणजे माती झाली सबस्टन्स आणि हे जे सगळ्या वस्तू आहेत त्या झाल्या ऑब्जेक्ट्स. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अ सबस्टन्स अँड ऑब्जेक्ट. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं सबस्टन्स म्हणजे काय, तर त्याच्यापासून आपण वस्तू बनवतो, ठीक आहे, म्हणजे पदार्थ. आणि ऑब्जेक्ट म्हणजे ती बनवलेली वस्तू, हा त्यातला फरक आहे. ऑब्जेक्ट्स हॅव अ डेफिनाईट शेप. ऑब्जेक्टला, वस्तूला ठराविक आकार असतो. देअर पार्ट्स आर पुट टुगेदर इन अ पर्टिक्युलर वे. त्याचे जे भाग आहेत ते एका ठराविक पद्धतीमध्ये एकत्र ठेवले जातात. ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम सबस्टन्सेस. वस्तू या पदार्थांपासून बनवल्या जातात. आता इथे आपण बघितलं, इथे सबस्टन्स काय आहे, तर माती आहे. आणि ऑब्जेक्ट्स काय आहेत, तर हे सगळे जे आहेत ते ऑब्जेक्ट्स आहेत. आता इथे खाली बघूयात. लुक ॲट द ऑब्जेक्ट्स इन द पिक्चर अबव. आता ह्या पिक्चरमधला ऑब्जेक्ट काय आहे, तर ऑब्जेक्ट आहेत बॅट आहे, हा टेबल आहे, ही चेअर आहे, ओके, हे डेस्क दिसतंय, ओके. व्हॉट सबस्टन्स आर दे ऑल मेड फ्रॉम. आता हे सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या कशापासून, कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहेत, तर इथे सबस्टन्स आहे वूड, म्हणजे लाकूड. तर लाकडापासून हे सगळे ऑब्जेक्ट्स बनलेले आहेत. सबस्टन्स आहे वूड, ऑब्जेक्ट्स आहेत बॅट, टेबल, चेअर, ओके. नेक्स्ट बघूयात एनर्जी. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? वी मेक युजफुल ऑब्जेक्ट्स फ्रॉम अ व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस. तर वेगवेगळ्या पदार्थांपासून आपण आपल्याला जे उपयोगी वस्तू आहेत ते बनवतो. अनदर यूज ऑफ सबस्टन्स इज दॅट वी गेट एनर्जी फ्रॉम सम ऑफ देम. अजून एक पदार्थांचा वापर आहे की त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटते. एनर्जी म्हणजेच ऊर्जा भेटते. देअर इज अ कार. आता कशी भेटते ते बघू. एक कार आहे. इट्स टँक इज फुल ऑफ फ्युएल बट इट डज नॉट मूव्ह. त्या कारमध्ये खूप सारं फ्युएल आहे, इंधन आहे. समजा पेट्रोलची कार आहे तर खूप सारं पेट्रोल आहे, पण ती मूव्ह होत नाही, चालत नाही. व्हाय इज दॅट? का नाही ती चालत? व्हेन वी हॅव रन अ लॉंग डिस्टन्स वी फील टायर्ड. जेव्हा आपण खूप लांब वरती पळतो तर आपण दमतो. वी हॅव टू स्टॉप. आपल्याला थांबावं लागतं. व्हाय इज दॅट? का असं होत असतं? तर एनर्जी इज रिक्वायर्ड टू डू वर्क. मग कोणतंही काम करण्यासाठी एनर्जी लागते. आता ती गाडी एकाच जागेवर आहे, तिला मूव्ह होण्यासाठी एनर्जी लागते. म्हणजे जेव्हा आपण त्याच्यामध्ये चावी लावतो, ती चावीने गाडी स्टार्ट करतो, तेव्हा ती गाडी स्टार्ट होते. म्हणजे आपण त्या गाडीला काय देतो? एनर्जी देतो. तसं आपल्याला जेव्हा पळायचं असतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये पण काय लागते? एनर्जी लागते, ठीक आहे. मग कोणतंही काम करण्यासाठी एनर्जी लागते. द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. आणि आपल्या बॉडीची काम करण्याची जी क्षमता आहे तर त्याला म्हणतात एनर्जी, ऊर्जा. वेन पेट्रोल और डिझेल बर्न्स इन अ मोटर व्हेकल एनर्जी गेट्स रिलीज्ड. जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल हे जे गाडीमधलं आहे ते बर्न होतं तेव्हा एनर्जी ही आहे ती रिलीज होते आणि गाडी स्टार्ट होते. वेन द पेट्रोल इज फिनिश्ड और इफ इट स्टॉप्स बर्निंग द व्हेकल टू स्टॉप्स रनिंग. आणि जेव्हा हे जे पेट्रोल आहे ते संपतं किंवा ते जळायचं बंद होतं तेव्हा मग गाडी थांबते. वेन समथिंग बर्न्स एनर्जी गेट्स रिलीज इन द फॉर्म ऑफ हीट. जेव्हा काहीसुद्धा जळतं तेव्हा त्याची जी एनर्जी आहे ती हीटमध्ये रिलीज होत असते, म्हणजे हीट एनर्जीमध्ये ट्रान्सफर होत असते. यू हॅव लर्न दॅट इन अवर बॉडी टू एनर्जी इज ऑप्टेन बाय द बर्निंग ऑफ सर्टन सबस्टन्सेस. आणि तुम्ही शिकला असाल की आपल्या शरीरामध्ये सुद्धा काहीतरी सबस्टन्स आहेत, पदार्थ आहेत, त्यांचं ज्वलन होतं तेव्हा मग आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार होत असते. आठवतंय का तुम्हाला? आपण जे अन्न खातो
ते जठरामध्ये आपल्या स्टमकमध्ये जातं. ठीक आहे, तुम्हाला जठर कळणार नाही. आपण जे अन्न खातो ते आपल्या स्टमकमध्ये जातं आणि तिथे आपलं जे आहे ते जठराग्नी म्हणतात त्याला. म्हणजे आपलं जे पचन होतं की नाही, तर तेव्हा ते काय होत असतं, त्यांचं ज्वलनच होत असतं आणि त्यातून मग आपल्या शरीराला हीट एनर्जी भेटते. समजलं? आता इथे काय दाखवलेत बघा, हे कोल आहे, हे केरोसिन आहे, त्याच्यानंतर हा LPG सिलेंडर आहे आणि हा बायोगॅस आहे. तर हे काय आहेत? फ्युएल्स आहेत, म्हणजे इंधन आहेत. मेनी मशीन्स कॅन बी रन युजिंग फ्युएल्स. तर जे मशीन्स आहेत त्यांना चालण्यासाठी इंधनाची गरज असते, फ्युएल्सची गरज असते. फ्युएल म्हणजेच इंधन. कोल, डिझेल, CNG, LPG, पेट्रोल आर ऑल सबस्टन्सेस फ्रॉम विच एनर्जी इज obtained in the form of heat. मग कोल म्हणजे कोळसा, डिझेल, CNG गाड्यांमध्ये असतो बघा, LPG आपल्या घरामध्ये आपण स्वयंपाकासाठी वापरतो, पेट्रोल, हे सगळे जे सबस्टन्स आहेत तर त्याच्यामधून एनर्जी आपल्याला हीट स्वरूपामध्ये भेटते, उष्णतेच्या रूपामध्ये भेटते. वेन अ पर्सन ऑर व्हेकल मूव्स, हीट एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू मोशन. जेव्हा एखादा व्यक्ती चालतो किंवा एखादी गाडी चालते तेव्हा त्यातली जी हीट एनर्जी आहे तर ती मोशनमध्ये म्हणजे ते गतीमध्ये कन्वर्ट होत असते. एनर्जी इन द फॉर्म ऑफ मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. जी एनर्जी चालू असते, चालू फॉर्ममध्ये असते, तर त्याला म्हणतात, ज्याला स्पीड असतं तर त्याला म्हणतात कायनेटिक एनर्जी. ऑल मुव्हिंग थिंग्स हॅव कायनेटिक एनर्जी. प्रत्येक जे मुव्हिंग थिंग्स आहेत, जे हलणाऱ्या गोष्टी आहेत, हलणाऱ्या वस्तू आहेत, तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. फॉर एक्झाम्पल, व्हेन द विंड ब्लोज, द विंड मिल टर्न्स अँड सेलिंग बोट्स अँड क्लाउड्स मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनादर. जेव्हा वारा वाहतो तेव्हा विंडमिल माहीत आहे ना, पवनचक्क्या हलतात. त्यानंतर ज्या बोट्स आहेत त्या पण सेल होतात, बोट्स पण हलतात, ढग हलतात. दिस वर्क इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ द विंड. आणि हे सगळं कशामुळे होतं, तर त्या हवेच्या कायनेटिक एनर्जीमुळे होत असतं. ठीक आहे, इथे बघा हे सेलिंग हे दाखवलेत, शिप आहेत, ह्या सेलिंग शिप दाखवलेल्या आहेत, सेलिंग बोट्स. त्या हवेमुळे काय होतं, हे जे इथं कापड लावलेलं असतं ना, त्यात हवा भरली ना की ह्या बोट पुढे पुढे जात असतं. विच अदर मशीन्स यूज कायनेटिक एनर्जी टू डू सर्टन टास्क. अजून तुम्हाला कोणत्या मशीन्स माहीत आहे का ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी काम करण्यासाठी वापरली जाते? हाऊ डू दे गेट दिस कायनेटिक एनर्जी, आणि त्यांना ती कायनेटिक एनर्जी कशा प्रकारे भेटते? अ सिलिंग फॅन, आपल्या घरामधला जो फॅन असतो तो, अ मिक्सर ग्राइंडर, अ वॉटर पंप आर मशीन्स इन विच कायनेटिक एनर्जी इज यूज्ड. तर आता हे सगळे जे आहेत ह्या मशीन्स आहेत ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी वापरली जाते. दे गेट कायनेटिक एनर्जी फ्रॉम इलेक्ट्रिसिटी. आता ह्यांना कायनेटिक एनर्जी कुठून भेटते? तर आपण बटन दाबलं की फॅन लागतो, बटन दाबलं की मिक्सर ग्राइंडर लागतो, हो की नाही? तर त्यांना ती इलेक्ट्रिसिटीपासून भेटते. इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी. तर इलेक्ट्रिसिटी ही सुद्धा एक एनर्जीचाच फॉर्म आहे. फाइंड आउट, शोधा बरं हे. What is the original source of energy for the electricity produced at the thermal power station? आता थर्मल पॉवर स्टेशन आहे तर तिथून इलेक्ट्रिसिटी आपल्यापर्यंत येत असते, पण त्याचा जो मुख्य स्रोत काय आहे तो तुम्ही शोधायचा आहे. ठीक आहे, ही माहिती तुम्ही काढायची आहे. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. व्हॉट युजेस ऑफ हीट एनर्जी डू वी सी इन अवर डेली लाईफ? हीट एनर्जीचे कोणते कोणते उपयोग आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बघतो? आता इथे तर 2-3दा सांगितलेलंच की फॅन आहे, मिक्सर ग्राइंडर आहे, हे तर आपण रोजच वापरत असतो. ठीक आहे, आता बघूयात अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. अजून दुसरी एनर्जीचे आपण फॉर्म्स बघूयात, रूपे बघूयात. वी यूज सेव्हरल डिव्हायसेस इन विच वर्क इज डन युजिंग नॉट हीट बट अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. अजून आपल्याला दुसरे डिव्हायसेस, उपकरणे माहीत आहे की ज्याच्यामध्ये हीट एनर्जी नाही वापरली जात पण दुसऱ्या एनर्जी वापरल्या जातात. फॉर एक्झाम्पल, वी यूज इलेक्ट्रिसिटी टू रन द TV. आता TV चालवण्यासाठी आपण लाईटचा वापर करतो. आता त्याच्यामध्ये इन इट द इलेक्ट्रिसिटी इज कन्वर्टेड इंटू लाईट अँड साऊंड एनर्जी. आता TVमध्ये कुठंच हीट एनर्जी नसते, मग TV गरम झाला असता, जळून गेला असता ना. तर TVमध्ये काय होतं, जे आपण लाईटचं बटन दाबतो ते इलेक्ट्रिसिटी ही एनर्जी आहे, तर ती मग आपल्याला टीव्हीत दिसते, म्हणजे लाईट दिसते.
ठीक आहे, आणि आवाज ऐकू येतो टी व्ही लावली की. मग ती जी इलेक्ट्रिसिटी एनर्जी आहे तर ती लाईट आणि साऊंड एनर्जीमध्ये रूपांतर होत असतं, कन्वर्ट होत असते. इन अ सोलर कुकर ऑर सोलर वॉटर हीटर सोलर एनर्जी इज यूज. त्याचप्रमाणे जे सोलर कुकर आहेत म्हणजे सूर्यप्रकाशावरती अन्न शिजवतात, किंवा जे सोलर हीटर आहेत सूर्यप्रकाशाच्या मदतीने पाणी तापवतो, तर त्याच्यामध्ये सोलर एनर्जी यूज केली जाते. बरोबर. प्लांट्स यूज सनलाईट टू प्रिपेअर देअर ओन फूड. वनस्पती आपलं स्वतःचं अन्न बनवण्यासाठी प्रकाशाचा वापर करतात. इन दिस प्रोसेस एनर्जी फ्रॉम सनलाईट इज स्टोअर्ड इन द फूड सबस्टन्स दे मेक. आणि या प्रोसेसमध्ये काय होत असतं, सनलाईट ही एक एनर्जीचाच फॉर्म आहे, तर ते फूड सबस्टन्समध्ये साठवून ठेवली जाते. These are the substances that burn in our body and give us all the energy we need for various purposes. आणि हेच आपण वनस्पती अन्न बनवतात, बरोबर. आणि आपण भाज्या खातो म्हणजे वनस्पतीच खातो. मग वनस्पतींच्या फॉर्ममध्ये ही जी सनलाईटची एनर्जी जी स्टोअर करून ठेवलेली असते तीच आपल्या शरीरामध्ये जाते आणि ती आपल्याला काहीसुद्धा कामं करण्यासाठी एनर्जी देत असते. When we burn substances like coal, mineral oil, the stored energy they contain is converted into heat energy. जेव्हा आपण कोळसा आहे किंवा मिनरल ऑइल आहे यांसारखे सबस्टन्स जेव्हा जाळतो तेव्हा त्याच्यामध्ये जी स्टोअर करून ठेवलेली एनर्जी असते तर ती हीट एनर्जीमध्ये म्हणजे उष्णतेमध्ये कन्वर्ट होत असते, रूपांतर होत असते. आता आपण एनर्जीचे सोर्सेस बघू, म्हणजेच एनर्जीचे स्रोत बघूयात, कुठून कुठून ही एनर्जी येते. वी यूज व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी सच ॲज हीट, लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी अँड कायनेटिक एनर्जी टू डू डिफरंट टास्क. वेगवेगळी कामं करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज वापरतो, जसं की हीट आहे, लाईट आहे, साऊंड आहे आणि इलेक्ट्रिसिटी आहे आणि कायनेटिक एनर्जी आहे. इन टुडेज वर्ल्ड our main sources for all these forms of energy are fuels and electricity. आजच्या काळामध्ये ह्या सगळ्या एनर्जीचा जो मेन सोर्स आहे, मुख्य स्रोत आहे, तर ते आहे फ्युअल म्हणजे इंधन आणि इलेक्ट्रिसिटी. अँड टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी मेनी पॉवर स्टेशन्स यूज फ्युएल्स. आणि इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी सुद्धा जे पॉवर स्टेशन आहे म्हणजे जिथं इलेक्ट्रिसिटी तयार होते तर ते इंधन वापरतात. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, स्टोअर्स ऑफ कोल अँड मिनरल ऑइल ऑन अर्थ आर लिमिटेड. जे कोळसा आहे किंवा जे मिनरल ऑइल आहेत, खनिज तेलं आहेत, तर त्याचे जे साठे आहेत तर ते खूप लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत. In future, we will have to use mainly solar energy and atomic energy for the purpose of producing electricity. आणि मग त्याचाच आता आपण वापर करतो इलेक्ट्रिसिटी वगैरे बनवण्यासाठी. पण हे जे साठे आहेत ते लिमिटेड आहेत. मग आपण ते वापरून ते एके दिवशी संपून जातील. मग तेव्हा आपण काय करणार? म्हणून त्याला आत्ताच आपल्याला काहीतरी दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. आणि त्यासाठी मग सोलर एनर्जी, सूर्यप्रकाश खूप फ्रीमध्ये आपल्याला मिळतो, हो ना, तर तो आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे ॲटॉमिक एनर्जी आहे, आता नवीन नवीन शोध लागत आहे, तर ते सुद्धा मग इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आपण वापरू शकतो. तर इथे दाखवलंय बघा, याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी बनवत असतो, पाण्यापासून बनवत असतो, कोळशापासून बनवत असतो. विंड एनर्जी आहे, ही ॲटॉमिक एनर्जी आहे, आणि मला वाटतं हे वेस्ट मटेरियल आहे, तर त्याचपासून सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी बनवत आहे. ओके. आता डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, देअर आर बॅटरीज विच प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी युजिंग सनलाईट. तर सूर्यप्रकाशाच्या मदतीने जर इलेक्ट्रिसिटी बनवायची असेल तर आपण तिथे बॅटरीज वापरतो मोठमोठ्या. दे आर कॉल्ड सोलर बॅटरीज, आणि त्यालाच सोलर बॅटरीज म्हणजे सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बॅटरी असं म्हटलं जातं. द हीट ऑफ द सन, फ्लोविंग वॉटर अँड विंड डू नॉट गेट डिप्लिटेड. तर सूर्याची जी उष्णता आहे ती, पाणी आहे वाहणारं आणि हवा, या गोष्टी डिप्लिटेड म्हणजे संपणाऱ्या नाही आहेत. बिसाइड्स दे डू नॉट कॉज पोल्युशन व्हेन यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. आणि अजून आपण जर त्या इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी वापरल्या तर त्याच्यातून काही प्रदूषणसुद्धा होत नाही. बट प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी बाय दीज मेथड्स इज एक्सपेन्सिव्ह. पण यांचा वापर करून इलेक्ट्रिसिटी बनवणे तर हे खूप खर्च होणारं काम आहे, खूप पैसे लागतात त्याला. अँड इन एनी मेथड ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन रिसोर्सेस फ्रॉम द एन्व्हायरमेंट हॅव टू बी यूज्ड.
आणि हे सोडून जर दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने आपण इलेक्ट्रिसिटी जर बनवली तर मग आपल्याला एन्व्हायरमेंटमधल्या निसर्गामधल्या रिसोर्सेसचा वापर करावा लागतो. हेन्स मेकिंग अ हॅबिट ऑफ युजिंग द मिनिमम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज नेसेसरी इन टुडेज वर्ल्ड. आणि मग आता आपण काय करू शकतो की जर सूर्यप्रकाश, पाणी, हवा यांचा वापर करायचा तर त्यासाठी खूप पैसे लागत आहेत इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी, आणि दुसऱ्या वस्तूंचा वापर करत असू तर तो संपणार आहेत त्या कधी ना कधी. मग याच्यावर उपाय काय, तर आपण एक करू शकतो की जे आपण लाईट वापरतो, फॅन चालू ठेवतो, तर त्याचा आपण कमीत कमी वापर करू. जेव्हा गरज असेल तेव्हाच ते वापरायचा. व्हॉट वी हॅव लर्न, मग आपण काय शिकलो? एव्हरी सबस्टन्स वी सी अराउंड अस इज मेड अप ऑफ मायन्यूट पार्टिकल्स. प्रत्येक पदार्थ आपण जो आपल्या आजूबाजूला बघतो तर तो छोट्या सूक्ष्म कणांपासून बनलेला असतो. वी कॅन मेक डिफरंट ऑब्जेक्ट्स फ्रॉम द सेम सबस्टन्स. एकाच पदार्थापासून आपण वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो. सबस्टन्सेस आर इन द सॉलिड, लिक्विड ऑर गॅसियस स्टेट्स. पदार्थ हे स्थायू, द्रव आणि वायू या स्थितींमध्ये असतात. द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. आपल्या शरीराची काम करण्याची जी क्षमता आहे तर त्याला आपण एनर्जी म्हणजेच ऊर्जा असं म्हणतो. ऑल मुव्हिंग थिंग्स हॅव कायनेटिक एनर्जी. प्रत्येक हलणाऱ्या वस्तूंना कायनेटिक एनर्जी असते. Various forms of energy such as heat, light, sound, electricity are used to do different kinds of work. वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी वापरल्या जातात. जसं की हीट एनर्जी म्हणजे उष्णता, लाईट म्हणजे प्रकाश, साऊंड म्हणजे ध्वनी आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत एनर्जी वापरली जाते. सनलाईट, विंड अँड वॉटर आर नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी. सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी हे न संपणारे एनर्जीचे स्रोत आहेत. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, सनलाईट, विंड अँड वॉटर आर नॉन एक्झॉस्टिबल सोर्सेस ऑफ एनर्जी. सूर्यप्रकाश, हवा, पाणी हे एनर्जीचे न संपणारे स्रोत आहेत. दे मस्ट बी यूज टू द मॅक्झिमम एक्सटेंट ॲज अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जी. एनर्जीचे स्रोत म्हणून आपण त्याचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापर केला पाहिजे. ओके, समजला हा लेसन? बाय बाय.